ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर आता अंतर्गत शत्रूंवरती करडी नजर. भारतात राहून पाकिस्तानसाठी काम केलेल्या 10 जणांना आतापर्यंत अटक. काही इन्फ्लुएन्सर्स सोबत पंजाब हरियाणातील गद्दारांचा समावेश. 26/11 दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफिज सईदच्या सुटकेसाठी पाकिस्तानातील नेते मंडळी एकवटली. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आणखीन एक पुरावा समोर. परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीची आज महत्त्वाची बैठक. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री युद्धबंदीनंतरची परिस्थिती आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देणार. ऑपरेशन सिंदूरच्या संसदीय शिष्टमंडळापासून तृणमूल काँग्रेस 4 हात लांब. खासदार युसुफ पठाण सहभागी होणार नसल्याची सूत्रांची माहिती. कारण मात्र अस्पष्ट. केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळावरनं महाविकास आघाडीमध्ये मतमतांतर. वऱ्हाडावरती बहिष्कार टाकला पाहिजे राऊतांचा निशाणा. तर कुणीही स्थानिक राजकारण करू नये शरद पवारांचा सल्ला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज 3 देशांच्या दौऱ्यावरती रवाना होणार. नेदरलँड, डेन्मार्क आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटणार. चर्चेमध्ये पाकिस्तानचा पर्दाफाश करणार. भारताकडनं मार खाल्ल्यावरती पाकिस्तान चीनच्या दारी. उपपंतप्रधान इशाक दार चीन दौऱ्यावर. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांसह अनेक नेत्यांची भेट घेणार. पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लुएन्सर्सशी संपर्क. ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये माहिती. ज्योतीच्या फोनमध्ये मिळाले पाकिस्तानी नंबर्स. तर युट्यूबवरती मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशामध्ये चौकशी. मदतीचा पुढचा हप्ता देण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडनं पाकिस्तानसाठी नवीन 11 अटी. भारताशी वाढत चाललेल्या तणावाच्या मुद्द्यावरही भाष्य. मध्य प्रदेशातील मंत्री विजय शहांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरती वादग्रस्त विधान केल्यामुळे आले होते अडचणीत.